नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. तर आज टापरी बांधून बघा कुठं चालली आहे मी. दिसली पाटी घेऊन चालली आहे. हरभऱ्याची भाजी खुडाय चालली. एवढी पाटी न्यायली पण एवढी काय माझ्याच्यानं होणार नाही बरं का. एक लय पितळीवर आणील खुडून. आजीला बी आमच्या खा वाटते आणि मी पण लय दिवस झालं बघा अशी वल्ली हरभऱ्याची भाजी खाल्ली नव्हती. डाळ घालून हिरवी हरभऱ्याची भाजी केल्यावर लय छान लागते. मग आम्ही तर काय हरभरा पेरला नाही, तुम्हाला तर माहीतच आहे. इथं का आमच्या घरापाशी आमच्या चुलत सासऱ्याने पेरलाय बघा हरभरा. दिसला का. म्हणलं उन्हाच्या थोडं उन्हात तानात जरा बसण्यापेक्षा थोडंसं हरभऱ्याची भाजी घेऊन यावी. बसून तर काही खायला मिळत नाही, बरोबर आहे का नाही. म्हणलं खुडून आणावी. मग आत्याला विचारलं, म्हणलं भाजी खुडू का आत्या. आणि तसं तर भाजी खुडलेली चांगली असते बरं का हरभऱ्याला. कारण आपण भाजी हरभऱ्याचं शेंड खुडलं का नाही, नंतर ना त्याला फांजरा फुटते ते आणि जास्त हरभरा लागते त्याला म्हणते ती. म्हणलं ती म्हणलं तुला येते का भाजी खुडायला. येते म्हणलं का. आता कधी काय आपण खुडली नाही हो का. हे असं शेंडा घ्यायचा इकडं बघा. हो का, हे नुसता असा शेंडा घ्यायचा. मग ह्याला फांजरा फुटते त्यानंतर ना. एका हरभऱ्याचं लय 2-3च काढायचं, लय काढायचं नाही. अशी हरभऱ्याची भाजी खुडायची बघा. काटा बसण्यापेक्षा बसून काय वाटतंय का. बसलं तर पोटाला खायला मिळत नाही, बरोबर आहे का नाही. काहीतरी हालचावल केली तर चवी धवीचं खायला मिळेल. झाले ती सगळी घरची कामं, सगळं आवरलं. एक दादा आलं तर भेटायला. हेंडी पण नव्हतं घरी बरं का. पण केलं चहा पाणी, थांबलं थोडा वेळ. देवाला आलं तर वाटतं मसोबाला. मी वाघर लोटत होती शर्टाची. मी ओळखलं होतं बरं का, कारण वगैरे आजीच्या तिकडं गाडी गेली आणि इकडं खाली बघत आलती. तिथं कोणतं सांगितलं असेल इकडं घर आहे म्हणून. ती बघत आलती. मला वाघरातनं माझं लक्ष गेलं आणि तोपर्यंत तर गाडी आली दारात. म्हणलं आपण म्हणलंच होतं, म्हणलं कोणतरी आलंय भेटायला. आलंच. त्यांना चहा पाणी केलं. ते गेल्यानंतर मग ती राहिलेली मी वाघर लुटली आणि मग आली इकडं भाजी खुडायला. आंब लागते हो का. ती म्हणते ती का नाही, ह्या दिवचं दही आंबट नसतं बघा. दह्याला आंब नसते. ह्या दिवच्या हरभऱ्यावर आंब जाते, हरभऱ्याच्या भाजीवर. त्यामुळं दही आंबट लागत नाही ह्या दिवचं कसलंच. जरा इरजान आणावं म्हणते मी जाऊन. कारण लोणी बी निघतंय, गारटं सुटलंय ना, त्याच्यामुळं लोणी जास्त निघण्याची शक्यता आहे. म्हणून लोणी काढायचं, तेवढंच तूप होतं. या जास्त काही नाही. आता सवासने आले त्या, हे माकोबाईच्या सवासने आल्या त्या ज्येष्ठाच्या महिन्यात येते त्या. अजून लांब आहेत तशा बरं का. पण तोपर्यंत 1-2 किलो मदन तरी वस्त होते. तवा मसरं आमच्याकडे होती, तवा तूप काढून इकलं मी. आता काय आपल्या कारकिर्दीत नाही. आता त्यांना गेले ते एका म्हशीचं किती काढणार आहे मी. खायला लागतंय एका टायमाचं, डेअरीला तरी घालावं लागतं. त्याची पेंड तर भागते ना म्हशीची. एकात पदरने आणून पेंड नाही परवा वाटत मला. एका हाताने का उरकायची भाजी खोडायला. जिथं दाट हरभरा तिथं बसते जे होतं. या तर कोणाच्या इकडे हरभऱ्याची भाजी खुडाय चालू आहे सांगा. आणि तुम्ही बी खाता का अशी आमच्यासारखी हरभऱ्याची भाजी. काही जणांनी शहरातल्या लोकांनी बरं का खाणं शक्य नसणार आहे, पण विकायला येते ते वाटतं का नाही ते सांगा बरं. मला पण काय माहीत नाही एवढं शक्यतो, पण असं मला वाटतंय की विकायला येत असतील भाज्या. सगळ्या भाज्या तांदळाची भाजी सकट येते बाजारात विकायला. रानात काय होते, आपोआप खताच्या रानात उगवते. ती काय नेऊन लोक त्याचा पैसा करते. ते लोक कशाचा पैसा करते सांगता येत नाही. आणि आपल्याला हाय ही घरचं आपल्याला खाऊ वाटणं आणि लोक विकत घेऊन खाते ती. रानभाज्या विकत घेऊन खाते ती. तांदळाची म्हणा, कुंजराची म्हणा, माठाची, असल्या चिलची भाजी. आणि ही आपली आमटीची भाजी सक्रातीची. त्याला बरेच नाव आहे ती बरं का. आमटीची भाजी म्हणते ती, सक्रातीची भाजी म्हणते ती, काही जण चाकवताची भाजी म्हणते ती. त्या भाजीला भरपूर नाव आहे ती. पण त्या भाजीसारखीच असते, फक्त चिलच्या भाजीचं लाल पानं असते ती आयतीच रानात उगवती बरं का. त्याचं काही कोण आवर्जून त्याचं बी धरून त्याला कोण रानात लावत नाही ती भाजी. पण त्याचं आयतच बी येतं. ती आयतीच भाजी उगवती रानात. आजी म्हणली होती मी येऊ काय. नको बाया म्हणलं, बस उन्हा तानाची गपचीप आपली घरी आणती. तुला खायापुरती तरी आणती, मला नाका नसना पण तुला खायापुरती तर आणती. आणि तुम्हाला माहीत आहे म्हाताऱ्या माणसासनी भाजी भाकर असली म्हणजे पोट भरून जेवण जातं.
आपलं काय बी खातो आपण, तसं त्यासने काय बी चालत नाही. ते पाणीपुरी काय लोक खाते ती का म्हणते पाणी असतंय त्यात भरलेलं, काय खावावं लोकांनी कळत नाही म्हणते, चवीनं खात सुद्धा नाही ती म्हणते. म्हातारी पहिली लोक अशीच असते ती, अशा विचार भाजी आणि भाकर झाली म्हणजे बघ किती जेवण जातंय, एक भाकर खाईल बघ म्हणते मी. म्हणलं थांब मी आणतेच. मग अशा आत्या चालल्या होत्या आहेत ना, म्हणलं आत्या भाजी आणू का म्हणलं ह्याची हरभऱ्याची, आणखी म्हणलं खुडायला. नाही असं म्हणलं हरभरा खुडताय का नाही, म्हणल्या खुडायला काय खुडू लागते का म्हणल्या. काय खुडू लागणं होईल नाही तर नाही होईल, पण खायापुरती तर येऊन मी भाजी नेईल का नाही यासाठी विचारलं होतं मी, खुडू लागायसाठी नव्हतं विचारलं. आणि जरी भेटलाच टाईम तर खुडू पण लागेल बरं का, असं काय नाही खुडू लागायची नाही. ही टाईम भेटाय पाहिजे फक्त मला. 10-5 मिनिटात किती होणार आहे भाजी खुडून. तुम्हाला खायची आहे का सांगा हरभऱ्याची भाजी, संध्याकाळी केल्यानंतर पाठवते तुम्हाला. संध्याकाळी भाजी करते चांगली, हरभऱ्याची डाळ हे भिजू घालून, लसूण घालून. काय म्हणजे मी लई दिवस माझ्या आईनेच केलती बरं का, ते लग्न झाल्यापासून मला काय खायला भेटलीच नाही बघा भाजी. कशी करते ती तुम्हाला, कशी रेसिपी ह्याची माहिती आहे ती पण सांगा मला कमेंटमध्ये. बघण्याचा नक्की प्रयत्न करेल, वेळ काढून बघण्याचा प्रयत्न करेल मी. आणि मी संध्याकाळी पण करते भाजी ही बघा, जमलंच तर रेसिपी मी टाकण्याचा व्हिडिओद्वारे प्रयत्न करेल. अशी सुद्धा भाजी खायला छान लागते बरं का. हे आपण जात आमच्यात आहे, माझं म्हाताऱ्या माणसाच्या वरचं झालंय. लिंबू तर मी जन्माला खात नाही बघा, म्हणजे पहिली खात असेल, पण लिंबू हे पिळू पिळू खाते ती, लिंबू पाणी करून पिते ती, आपल्याच्यानं होत नाही ते. तुमच्यात बी कुणाच्यात हरभरा असला तर नक्की खुडा बरं का. खुडल्यानंतर ना भाजी खुडली ना उत्पन्न जास्त निघतो, त्यामुळं हरभरा खुडा. शक्य झाल्या सगळ्या हरभऱ्याला येडा माराय, 2-2 शेंड काढायचं, एकाच ढाळ्याचं ना 2-2 शेंड काढायचं, त्याला फांजराला फुटते ते मग. आणि हरभरा खुडल तेवढा चांगला बी येतो, आणि तुमची खायचं बी हे होतंय ना, भाजी खाल्लेली चांगली असते. काय जण मी तुम्हाला सांगते, आमच्या आई ना काम बुडवून भाजी खुडायला जायची पहिली, आम्ही बारकं होता. अशी भाजी आणायची, अशी वाटा भरूनच भाजी आणायची, आणि रोज ती भाजी अशी वाळू घालायची, ठिका हातरायचं असं कशाच तरी, आणि त्याच्या वाळू घालायची, वाळवून ठेवायची. अशी आधीमध्ये कशाचं तरी काहीतरी करतात बघा, त्यात बेसनचं पीठ घालते ती, काय घालून चुरते ती पीठ घालून कशाच तरी, आणि तेव्हा ती गरगटून भाजी करते ती, छान लागते तशी बी भाजी बरं का. माझं लग्न झाल्यानंतर पण आईनं आमच्या 2-3दा दिलती, जावच्या आईनं पण दिलती 2-3दा. आमच्या आयासने बी बरं का, दोघीच्या बी भाजीपाल्याचा लई नाद आहे. पण आता नाही आमची आई, काय आमची आई पैसा येतोय रोजगाराचा, असा नाही. पहिली तशी करायची, काम बुडवायचे आणि जायचे. नाहीतर काम नाही बुडवणं झालं तर सकाळचं कामाला जायच्या अगोदर 7ला तर उरकायचे, पहिली 11ला जाय. माझं लग्नाच्या अगोदर ना 11चं टायमिंग होतं त्यांचं कामाला जायचं. आता झालंय 8 ते 2, 8 ते 5 असं काहीतरी टायमिंग झालंय आता, पण ते 1.5 पारगी आहे ना. पण पहिलं 11ला जायची तर 7ला सगळं आवरायची, आणि 8ला तर भाजी खुडाय रानात जायची. शेंगाला बी तशी, शेंगाच्या दिवसात तर उजडायला तिथं ढाळ उपसाय असायची. लय केलं आमच्या आईला कष्ट, अजून बी करायचं आहे. कधी आमच्या आईच्या हातचं कष्ट निघतंय कोणाला, कष्ट लय. आणि आमच्या आईला बी बसली का नाही म्हणते माझं पाय दुखते तर बाई, आणि काम नसलं म्हणजे मला करमतच नाही अशी करते. काल दुपारीच आला फोन जेवाय सुटल्यावर, आणि मी पोरं आता आजारी आहे ती गुड्डी हे म्हणून त्यांना झोपा करून मी झोपवत बसली होती त्यासनी. मग काय करते मी म्हणलं झोपली या, झोपून मोबाईल बघते म्हणलं. तर म्हणली मोबाईल बघतीयास, डोळ्याला चष्मा लागला तरी कळना, हे कळना. मी म्हणलं तू कुठं आहे, तर काय म्हणली घरी. मी आश्चर्यचकित केलं, म्हणलं ही आज घरी कशी राहिली, काम नसलं तरी काम हुडकून जाणार आहे. म्हणलं आज आई घरी कशी काय राहिली, तर पुन्हा म्हणते जेवाय सुटली होती जेवण करून बसली म्हणते पुन्हा. असे आमची आई काम बुडवत नाही, पैसा लागतो म्हणते, काय लागतं कशाला बी लागतं म्हणते, आपलं खाया प्यायला लागतं, बाजार हाटायला लागतं.
आमच्या वडिलांची तर कंडिशन सगळ्यांना माहितीच आहे. वडील काय हातभार लावत नाही तर घरात बघा कुठल्याच गोष्टीला. पुन्हा कुठला कुणाचा कार्यक्रम आला काय आलं तर त्याला आहेच की देणं घेणं करावंच लागतं चालरीती. ते सगळं आमच्या रोजगार करते पण सगळ्यांचं बघते बरं का. कुणाची लग्न असू द्या, कुणाची वास्तुकशांती असू द्या, कुणाचं कुठला बी कार्यक्रम असू द्या. आता ही माझ्या अंगावची साडी आहे बघा. ही आमच्या बोरच्या सवासणीला गेल्या वर्षी घेतलेली आहे मला साडी. ही अंगावची साडी आहे. कुठलं बी कशाचं बी काय बी असू द्या घेणारच. विहिरीच्या सवासणीला घेतली. कापड आहे नवऱ्याला आहे सगळ्याला का तेवढं म्हणजे चालरीतीला तेवढी कधी कमी पडत नाही ती. मस्त दुसऱ्याचं करून खाऊ द्या पण चालरीती करायला ढिली पडत नाही ती. आणि तुम्हाला सांगते मोठ्या लोकांपेक्षा ना गरीबच लोक चालीरीती सगळं व्यवस्थित करते ती. बरोबर आहे का नाही. तर असू द्या हाय गरिबी आजची ना उद्या फिटल. जरा बरंच चाललंय म्हणायचं पण ते आमच्या वडिलांमुळं जरा आता तेवढं हाय चालू. मस्त आईला तिथं बसून खायला पुण्यात काय नाही टेन्शन भावापाशी बरं का. पण पुण्यात राहिलं का आमचं वडील लई जेड्यावणी करतात म्हणून गावाकडं आई राहते. गावाकडं राहून बी म्हणते नुसतं बसून बी पाय दुखतात. मग जाते पैशाची चटक लागते जाते कामाला. तिला काय भाऊ म्हणतो इथं घरी बसून नुसतं घरचं. आता वहिनीन भाऊ कामाला आहे ती बाहेर त्यांचं बसून नुसतं घरातलं हे झालं तरी होतं. पण वडिलांमुळे आमच्या आई जाते इकडं राहते आपली गावाकडं. शहराच्या ठिकाणी तुम्हाला तर माहीत आहे कालवा गोंधळ चालत नाही त्याच्यामुळं आपली राहते. तर चला मित्रांनो या सगळीजण हरभऱ्याची भाजी खायला. आणि भाजी कशी करू कशी नाही ती पण मला कमेंटमध्ये सांगा. एकटीच खुडते आपली नेहती जरा खुडून खायला भाजी तर झाली पाहिजे का नाही एक भाजी तरी. आणि मी आजीपुरती म्हणते पण भाजी केली म्हणजे सगळी लेकरं बसतेली नवरा बसल. पुन्हा जाऊ म्हणाल मी गेलती मसराकडे दे की अगं मला बाजरी भाजी ह्याची हरभऱ्याची. पुन्हा दीर म्हणाल मी आजारी आहे पुन्हा दे की भाजी. अशा सगळ्याला होईल अशी खुडून जराशी नेहती. जरा येळ लागल. काय झालं मग हाय खाऊन पिऊन सगळं निवांत असेल ते असं. तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.